तर माझा साईडला एक मित्र आहे, त्याच्या वडिलांना लंग कॅन्सर झाला आहे. तर त्यांची आपल्या ससूनमध्ये किमोथेरपी चालू आहे. तर तो जेव्हा पण येतो ससूनमध्ये, तर मी जात असतो त्याला काही मदत वगैरे लागली तर करायला. कधी कधी वाईट पण वाटतं हे बघून की म्हणजे एवढ्या कमी वयात एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावं लागते, सगळं जवळपास त्यालाच करावं लागतं. तर विषय असा होता आहे की लंग कॅन्सरमुळे त्यांचं समजा इसोफेगस सारखं ब्लॉक होत आहे, मग पाणी प्यायला किंवा जेवायला सारखा प्रॉब्लेम येतो. एंडोस्कोपी केलेली मागं, पण 15-15 दिवसालाच एंडोस्कोपी करायला लागायली. तर मग असं ठरवलं की स्प्रिंग टाकायची समजा, तर त्यासाठीच तो आला आहे ससूनमध्ये. तर आम्ही 18मध्ये ॲडमिट करून घेतलं आहे त्यांना. तर उद्या घेतील स्प्रिंग वगैरे टाकून. आता वॉर्डमध्ये गेलो तर मग तिथं मेडिसिन पण बघून घेतलं सगळ्याला, कोणकोणत्या ठुला आहेत तिथं, म्हणजे तेवढंच रिव्हिजन होऊन जाईल. संध्याकाळी क्लासवर पण गेलेलो. क्लासवर गेल्यास चहा बिस्किट भेटणार नाहीत असं कधी होतच नाही. तर मला जे काय हवं ते मागू शकतो नाश्त्याला. आता अभ्यास करायची वेळ आहे. संध्याकाळी CLला आलेलो.